आरटी मध्ये प्रवेश घेताना जे काही कॉमन प्रश्न पालकांना पडतात की पाल्याचं वय काय पाहिजे, कोणत्या वर्गाला प्रवेश मिळतो, कागदपत्र काय लागतात आणि माझं पाल्य पात्र आहे का, तर याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. नमस्कार पालकांनो, शैक्षणिक वर्ष 24-25 म्हणजेच येणाऱ्या वर्षी 2024 मध्ये पहिलीच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आणि आरटीई मार्फत मोफत एज्युकेशन मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ राहणार आहे. आपला जर पाल्य 2018 मध्ये जन्मलेला असेल म्हणजेच तो पहिलीच्या वर्गासाठी पात्र झालेला असेल आणि आपली इच्छा असेल की आरटीई म्हणजेच राईट टू एज्युकेशन मार्फत आपल्या पाल्याचं ऍडमिशन एखाद्या नामांकित शाळेमध्ये व्हावं जे तुमच्या घराच्या जवळ असेल आणि त्याची जी काही फीस असेल 40,000, 50,000, 1,00,000 ती तुम्हाला माफ व्हावी, त्याचं शिक्षण मोफत व्हावं, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मी मागील 3-4 वर्षापासून सातत्याने आरटीईच्या ऍडमिशन प्रक्रियेवरती व्हिडिओज बनवत आहे. म्हणजेच पात्रता काय, फॉर्म कसा भरायचा, कागदपत्र कोणकोणती लागतात, वयमर्यादा काय आहे, लॉटरी पद्धती काय असते ज्यामार्फत ही लॉटरी लागते आणि नंबर लागतो ती कशी असते, जी कागदपत्राची पडताळणी होते म्हणजे तुमचं घर बघायला येतात, जागा तपासली जाते ती कशी असते, मग कॉलेजमध्ये ऍडमिशन्स कसे घ्यायचे, या सर्व गोष्टींबद्दल डिटेल व्हिडिओज मी बनवत आलेलो आहे. आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे मागील 2 वर्षापूर्वी म्हणजे 2021 मध्ये माझ्या पाल्याचं ऍडमिशन हे आरटीए मार्फत झालेलं आहे. त्यामुळे माझा वैयक्तिक एक अनुभव आहे आरटीए बद्दलचा आणि सोबतच मी आरटीईचे मागील 3-4 वर्षापासून माझं स्वतःचं सेंटर असल्यामुळं फॉर्म भरत आहे. तर या सर्व अनुभवाच्या आधारावरती मी इथून या वर्षी जो काही आपला प्रवास सुरू होणार आहे 2024-25चा त्याबद्दलही वेळोवेळी जे काही मार्गदर्शक सूचना असणार आहेत त्याबद्दलही तुम्हाला अपडेट्स भेटत राहतील. त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे की तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. जर तुमचा पाल्य हा 2018 मध्ये जन्मलेला असेल आणि तो आता येणाऱ्या वर्षात म्हणजे आरटीए मार्फत जर पात्र असेल आणि तुम्हाला इच्छा असेल की त्याचं मोफत एज्युकेशन व्हावं आणि तुम्हाला अचूक मार्गदर्शन मिळावं तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला की नेमकं आरटीई मध्ये प्रवेश घेताना जे काही कॉमन प्रश्न पालकांना पडतात की पाल्याचं वय काय पाहिजे, कोणत्या वर्गाला प्रवेश मिळतो, कागदपत्र काय लागतात आणि माझं पाल्य पात्र आहे का, तर याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. आरटीई म्हणजे राईट टू एज्युकेशन अंतर्गत ज्या वर्गासाठी प्रवेश दिला जातो तो वर्ग म्हणजे वर्ग पहिली. मग आता अशीही बाब आहे की तरतूद केलेली आहे की जर तुमचं पाल्याचं किंवा तुमच्या मुलामुलीचं वय हे 2018 म्हणजे 7 वर्षापेक्षा कमी असेल तर तो ज्युनियर केजी किंवा सिनियर केजी साठी जाऊ शकतो. परंतु माझी तुम्हा पालकांना सांगण्याची इच्छा आहे की ज्युनियर केजी, सिनियर केजी साठी खूप कमी शाळा ह्या नोंदणी करतात. म्हणजेच काय तर खूप कमी शाळा 10% शाळा ज्यामध्ये की ज्युनियर केजी, सिनियर केजीचे वर्ग असतात ज्यांनी नोंदणी केली असते आरटीई मार्फत. त्यामुळे तुमचा पाल्याचा जर वय 2019 ला जन्मले असेल, कोणी 20 ला जन्मला असेल तर तो अद्यापही पहिलीच्या वर्गासाठी पात्र नाहीये. तुम्ही त्याला यावर्षी ऍडमिशन मध्ये प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकता, अनुभव घेऊ शकता, परंतु तो पुढील वर्षातच पात्र राहणार आहे. मग आता हे झालं की कोणत्या वर्गात प्रवेश प्राप्त केला जातो, तर वर्ग पहिली हा प्रवेश आहे. मग हा ऍडमिशन पहिलीला घेतल्यानंतर दरवर्षी आरटीई मधनं पैसे भरायचे का फॉर्म भरायचा का, ते तसं नाहीये. एकदा नंबर लागला तर त्या शाळेत तुम्ही जोपर्यंत त्या शाळेतनं दाखला काढणार नाही तोपर्यंत तो 10वी पर्यंत तो त्या शाळेत शिकू शकतो. मग याची फीस किती माफ केली जाते हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि सगळ्यांना एक उत्सुकता लागलेली असते. तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे पुढील की फीस किती माफ केली जाते, कोणत्या घटकातली फीस माफ होते, कुठले पैसे कोणते द्यायला लागतात का काय ते. दुसरी गोष्ट म्हणजे वय मर्यादा. याबद्दलही बऱ्याच पालकांना संभ्रम आहे की माझं पाल्य हा पात्र आहे का. येणाऱ्या वर्षासाठी कोणी GR सांगतं 6 महिने, 6 वर्ष 6 महिने पाहिजे, या तारखेला अमुक तारखेला अमुक वय भरलं पाहिजे, मग आम्हाला ज्युनियर केजीला मिळेल का, सिनियर केजीला मिळेल. वयाच्या बाबतीतला गोंधळ सोडवायचा जर तुम्हाला असेल तर सरळ सोपं मार्गदर्शक सूचना आहे की मी जसं सांगितलं की हा व्हिडिओ मी येणाऱ्या वर्षासाठी म्हणजेच फेब्रुवारी 2024 साठी बनवत आहे. जर तुम्हाला येणाऱ्या वर्षामध्ये तुमच्या पाल्याला पहिलीच्या वर्गात प्रवेश घ्यायचा असेल तर त्याचं वय म्हणजेच त्याचा जन्म हा जून-जुलै 2017च्या नंतर, परत एकदा सांगतो, त्याचा जन्म जुलै 2017च्या नंतर 2018 मध्ये डिसेंबर पर्यंत जरी असेल तरी तो पहिलीच्या वर्गासाठी पात्र आहे. आता यातही टेक्निकली असं सांगता येतं की मागील वर्ष जी काही पात्रता होती ती जून 2016 ते ऑगस्ट 2017 पर्यंतची, म्हणजे त्याच आधारावरती या वर्षी ऑगस्ट किंवा जून 2017 पासून ती पात्रता राहणार आहे ऑगस्ट
2018ची किंवा डिसेंबर 2018 पर्यंत पहिलीच्या वर्गात तुम्ही प्रवेश घेऊ शकता. साध्या सोप्यात भाषेत सांगायचं झालं तर 2018 मध्ये जन्मलेले बालक हे या वर्षी येणाऱ्या वर्षासाठी पात्र राहणार आहेत. म्हणजे कोणी 17ला असतील तर 2-3 महिने जरचे आहेत शिल्लक तेही तुम्हाला पात्रता म्हणून तुम्ही ऍडमिशन मध्ये प्रवेश घेऊ शकता. आता झालं वयाच्या बाबतीत, किंबहुना वयात कुणाला शंका नसावी, काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कागदपत्र काय काय लागतात. कागदपत्राच्या बाबतीत विशेष करून मी व्हिडिओज बनवलेले आहेत, लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तरीही वरवरचं मी सांगतो की जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, म्हणजे खुल्या वर्गात जर तुम्ही असाल, तर तुम्हाला पाल्याला त्याच्या पालकाचं म्हणजेच आई किंवा वडिलांचं, वडील किंवा आईचं उत्पन्नाचा दाखला, ज्याचं की उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी पाहिजे, तहसीलचा दाखला असणं गरजेचं आहे. जरुरी नाही तो दाखला तुम्ही जिथं राहता तिथलंच आहे. तुमचं मूळ गाव जिथलं असेल तिथला दाखला असतो आणि तुम्ही जिथं राहता, म्हणजे तुम्ही पुण्यात राहत असाल, गाव तुमचं कुठंतरी दुसऱ्या जिल्ह्यातलं असेल तरी तिथला चालतो. हे झालं खुल्या वर्गाच्या बाबतीत. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल, ओबीसी, एससी, एसटी कॅटेगरीमध्ये येत असाल, तर तुम्हाला वडिलांना म्हणजे पाल्याच्या वडिलाचा जातीचा दाखला असणं गरजेचं आहे. फोटोकॉपी असली तरी चालेल, तेही मी सांगून टाकतो, ओरिजिनलची गरज नाहीये. मग आता जे सिंगल मदर आहेत त्यांच्यासाठी तुमचा उत्पन्नाचा दाखला आणि तुमची कास्ट सर्टिफिकेट हे असणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाचा कागदपत्र म्हणजे त्याचा जन्माचा दाखला, ज्याच्यावरती की त्याचं नाव आणि वय हे अचूक असलं पाहिजे. आधार कार्ड हे एक कॉम्प्लिमेंटरी डॉक्युमेंट आहे, कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये नाहीये. असेल तर अतिउत्तम, नसेल तरी ऍडमिशन थांबणार नाहीयेत. पाल्याचं आधार कार्ड नसेल तरी ऍडमिशन थांबणार नाहीये. पालकांचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. मग आपण पाहिलं की पाल्याचं जन्माचा दाखला असणं गरजेचं आहे. पालकांचा आपण पाहिलं उत्पन्नाचा दाखला किंवा कास्ट सर्टिफिकेट आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रहिवासीचा पुरावा, म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणावरती जी शाळा आहे तिथं तुमचं वास्तव्य आहे, त्या वास्तव्याचा पुरावामध्ये काय की तुमच्या आधारवरती जे काही पत्ता आहे तो पत्ता एक पुरावा म्हणून ठरला जातो. तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल जर पाल्याच्या वडिलाच्या किंवा आजोबाच्या नावावर जरी असलं तरी चालेल, तेही गृहीत धरलं जातं. त्यामुळे तोही पुरावा, लाईट बिलही पुरावा चालतो. राशन कार्ड आपलं चालतं, पाणीपट्टी, लाईट पट्टी हेही चालतं. किंबहुना लक्षात घ्या की गॅस पावती ही वगळण्यात आलेली आहे. मतदान ओळखपत्रही चालतं. बँकेचं पासबुकही पुरावा म्हणून गृहीत धरलं जातं. आता काही लोकांना शंका असते की पाल्याचा म्हणजे पाल्याच्या वडिलाचं नसून वडिलाच्या वडिलाचा म्हणजे पाल्याच्या आजोबाचा नावावर घर आहे, त्यांचं इलेक्ट्रिसिटी बिल चालतं का? तर हो चालतं. पण पाल्याच्या काकाच्या नावावर असेल तरी चालतं का? तर हो चालतं. परंतु काकूच्या नावावर म्हणजेच काकूच्या नावावर जर घर असेल, पाल्याच्या काकूच्या नावावर जर घर असेल तर त्यांचा आडनाव वेगळा असेल तर नाही चालणार. हे इतकं काही तर छोटासा मायनर डिफरन्स आहे, मी जो सांगण्याचा प्रयत्न करतोय. काही कंडिशन्स असतील, वेगवेगळ्या कंडिशन्स, भरपूर कंडिशन्स निर्माण होतात, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा प्रश्न. तुमच्या जे काही ऍड्रेस प्रूफ्स आहेत त्याबद्दल मी सांगण्याचा प्रयत्न करेन. पत्त्याच्या बाबतीत झाल्यानंतर आपण बघूया की याची प्रक्रिया कधी सुरू होते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये ही प्रक्रिया ऍडमिशनची सुरू होत असते. म्हणजेच काय करायचं आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील. त्यासोबतच मी काही प्रीमियम प्लॅन्स पण केलेले आहेत, जे की 99 रुपयामध्ये तुम्ही एक सबस्क्रिप्शन घेऊ शकता, ज्यामध्ये की तुम्हाला लाईव्ह चॅट किंवा काउन्सिलिंग, टीई ऍडमिशन काउन्सिलिंग, जे की मी दरवर्षी मागील वर्षी जवळपास 550 ते 600 लोकांनी ही काउन्सिलिंगला सहभाग केला होता. आणि त्यामध्ये त्यांना मी वैयक्तिक त्यांचे समस्या जाणून घेऊ शकलो, त्यांना मार्गदर्शन करू शकलो, फॉर्म अचूक कसा भरायचा किंवा त्यांचे कागदपत्र अचूक आहेत का त्याबद्दलही मी सांगू शकलो होतो त्यांना. तर यावर्षी तुम्ही तेही करू शकता. ते ऑप्शनल आहे. तुम्हाला जर 99 रुपीजचं करायचं असेल तर ते ऑप्शनल आहे. नाही तर तुम्ही सरळ या व्हिडिओच्या मार्फतही सगळं काही तुम्हाला समजून येईल. आता आपण पाहूया की ऍडमिशन प्रोसेस कधी सुरू होणार आहे. ऍडमिशन प्रोसेस दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू होते. त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला या चॅनलवरती मिळून जातील. ऍडमिशन सुरू झाल्यानंतर तुम्हाला भाडे करार बनवून घ्यायचा नाहीये. ऍडमिशनच्या अगोदर तुम्हाला कागदपत्रामध्ये, महत्वाच्या कागदपत्रामध्ये भाडे करार, जर तुमच्या नावावर घर नसेल, तुम्ही भाड्याने राहत असाल किंवा ज्या ठिकाणी शाळा आहे त्या ठिकाणी तुमचं वास्तव्य नसेल आणि जिथं शाळा आहे तिथं तुम्हाला जर तुमचं वास्तव्य दाखवायचंय, राहताय असं दाखवायचं, तर दुय्यम निबंधकाचा म्हणजेच रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंट असणं अत्यावश्यक कागदपत्र आहे. मग तो कधी बनवायचा, कसा बनवायचा त्याचाही मी डिटेलमध्ये व्हिडिओज बनवलेली आहेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तुम्ही ते पहा आणि तुम्हाला त्याच्याबद्दल सगळं समजून जाईल. आता त्यानंतर आपण पाहतोय की फेब्रुवारीमध्ये आपण ऍडमिशन्सचे फॉर्म्स भरले. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये भरल्यानंतर
मार्च एप्रिल महिन्यामध्ये त्याची सोडत निघते. एप्रिलमध्ये निघेल, कधी मे मध्ये निघेल, डिपेंड आहे वर्कलोडवरती. सोडत म्हणजे काय तर लॉटरी पद्धत आहे. लॉटरी पद्धतमध्ये तुमचा राऊंड 1 किती राऊंड होतात? जनरली एकच राऊंड होतो. लॉटरी पद्धतमध्ये एक राऊंड होतो आणि जर त्या लॉटरीमध्ये तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला तुमचे कागदपत्र तुमच्या शिक्षणाधिकारी म्हणजे शिक्षण विभागाकडे, पंचायत समितीला शिक्षण विभागाकडे दाखल करायचे आहेत. कोणकोणते कागदपत्र आहेत त्याबद्दल मी डिटेल सांगणार आहे पुढील व्हिडिओमध्ये. तुम्ही त्याबद्दल पाहू शकता. ते कागदपत्र जमा करायचे आहेत. कागदाची पडताळणी झाली, घराची पडताळणी झाली की तुम्हाला तिथनं एक ऍडमिशन रिसिप्ट मिळणार आहे. म्हणजेच तुमचं ऍडमिशन हे कॉलेज शाळेत न होता शिक्षण विभागामार्फत पंचायत समितीमध्ये तुमच्या तहसीलच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी तिथं तुमचं ऍडमिशनची रिसिप्ट मिळणार आहे. ती रिसिप्ट घेऊन तुम्हाला शाळेत जायचं आहे. म्हणजे नंबर लागला म्हणून शाळेत गेला तर तिथं तुमचे ऍडमिशन होणार नाही. ती पावती घेऊन तुम्ही शाळेत गेलात की तुम्हाला तिथं प्रवेश दिला जाईल विनामूल्य. आणि आता सर्वात महत्वाचा प्रश्न जो तुम्हाला सुरुवातीला पडला होता, आणि धन्यवाद तुम्ही इथंपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल, म्हणजे तुम्ही खरंच इच्छुक आहात. पैसे कुठले लागतात? आता माझ्या पाल्याला जी फीस आहे त्याच्या शाळेची फीस 85,000 आहे. पण मला त्या 85,000 ट्युशन फीस मला कधीच भरावी लागत नाही. मागील 3 वर्षात मी कधीच भरलेली नाहीये. म्हणजे तो दरवर्षी पुढच्या वर्षात वर्गात जातो. मी आणखीन प्रिन्सिपलला भेटलो नाहीये. म्हणजे तो सुदैवाने त्याचंही लकी आहे तो पण आणि मी पण. तर आर्थिकदृष्ट्या तुम्हाला कसलाच ट्युशन फीस हे भरण्याची गरज नाहीये. तुम्हाला भरायला कुठले पैसे लागतात तर त्याची व्हॅन असेल, व्हॅनचा खर्च, त्याचे कपडे असतील, ड्रेसेस जे असतात दरवर्षी आपण घेतो, युनिफॉर्म ज्याला आपण म्हणतो त्याचा खर्च, त्यानंतर त्याचे जे काही ऍक्टिव्हिटीज असतात, अदर ऍक्टिव्हिटीज स्कूलमध्ये चालू असतात ज्याचे काही तुम्हाला पैसे मागतात, काही स्कूलमध्ये पैसे मागतात, काही स्कूलमध्ये काही असतं वेगवेगळा प्रकार, तर तो त्याच्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचा असेल तर तुम्हाला ते पैसे भरावे लागतात. हे सोडून म्हणजेच या व्यतिरिक्त ट्युशन फीस, एक्झाम फीस ही फीस तुमची माफ केली जाणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पैसे भरणं गरजेचं आहे. तर नेमकं ही होती माहिती. आरटी नेमकं काय आहे, वय मर्यादा काय आहे, कागदपत्र काय लागतात, कधी प्रवेश घेता येतो, लॉटरी कशी लागते, कागद पडताळणी कशी होते. तर या सगळं व्हिडिओ प्रोसेस ही खूप लेंदी आहे. मी हे सगळं एकत्र टाकण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाला प्रश्न असतील तुम्ही प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की करा, जेणेकरून येणारं जे काही शैक्षणिक वर्ष आहे 2024 हे तुमच्या सोयीचं आणि आनंदाचा अनुभव तुम्हाला मिळावा हीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.